काल रात्री 8 वाजेच्या दरम्यान नाशिकच्या द्वारका चौकाच्या उड्डाणपुलावर एक भीषण अपघात घडला। आयसर गाडी आणि मालवाहतूक टेम्पो या दोन वाहनांमध्ये अपघात घडलेला आहे। नाशिकच्या सिडको येथील काही रहिवासी सकाळी जे ते नाशिकच्या निफाड तालुक्यात असलेल्या नैतळे गावात एका धार्मिक विधीसाठी गेले होते आणि तो धार्मिक विधी आटपून येताना हा अपघात घडलेला आहे। आपण जर बघतोय तर मी सध्या अपघात स्थळाच्या काही अंतरावर आहेत आणि अपघात स्थळावरून हे जे अपघातग्रस्त वाहनं आहेत ते हलवण्यात आलेले आहे। आपण जर बघतोय याच उड्डाणपुलावर हा अपघात घडलेला आहे। हाकेच्या 2 मिनिटांच्या अंतरावर हा अपघात घडलेला आहे आणि या अपघाताची या अपघातग्रस्त वाहनांच्या परिस्थितीवरून नेमकी भीषणता किती होती ती अधोरेखित होते। आपण जर बघतोय तर हा मालवाहतूक टेम्पो आहे। या टेम्पोमधून हे सर्व भाविक जे इथे आपल्या घराकडे परतत होते आणि घराकडे परतत असताना ह्या आयसर गाडीतून जे लोखंडी सळ्या घेऊन जाणारा हा आयसर ट्रक आहे, या ट्रकच्या मागच्या बाजूने या टेम्पोने जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात घडलाय। या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 13 ते 14 जण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे। आपण जर बघतोय तर या सळ्या या अशा पद्धतीने या आयसर ट्रकमधून घेऊन जात असलेला हा आयसर आपल्याला पाहायला मिळतोय। हे संपूर्ण सळ्या आहे त्या गाडीच्या जवळपास 2 ते 3 फूट अंतर बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा जो टेम्पो आहे तो टेम्पो जात असताना भरधाव वेगाने हा जो आहे तो आयसरवर जाऊन धडकला आणि हा अपघात घडलाय। आपण जर बघतोय याच गाडीतून हे सर्व भाविक जे आहे ते जात होते। या अपघातग्रस्त गाडीची जर अवस्था जर बघितली तर ही अतिशय भीषण आहे आणि या अपघाताच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे संपूर्ण अस्तव्यस्त पडलेलं हे साहित्य या भाविकांचं पाहायला मिळतंय आणि एकंदरीत जवळपास या अपघातामध्ये 4 ते 5 जण हे संपूर्ण या अपघातामध्ये ठार झालेले आहेत आणि एकूण 13 ते 14 जण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे। नाशिकच्या जिल्हा रुग्णालय असेल आणि नाशिक शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये या अपघातग्रस्त जे जखमींवर जे आहे ते उपचार सुरू आहे। आपण बघतोय नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर हा अपघात घडलेला आहे आणि नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात या दोन्ही वाहनांना झालेला आहे आणि एकंदरीत या अपघातात 4 ते 5 जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झालाय। यामध्ये काही बापलेक आहेत तर काही भाऊ बहीण आहेत। हे सर्व एकाच ठिकाणी असलेले रहिवासी असल्याची देखील माहिती मिळते। नाशिकच्या सिडको भागातील सह्याद्री नगर येथील हे सगळे जे आहे ते संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं जे नागरिक आहे असल्याची माहिती मिळते आणि एकंदरीत या अपघाताची आता चौकशी नाशिक शहर पोलीस करत आहे। या अपघात झाला त्यावेळी जे ते बचाव कार्य सुरू झाल्यानंतर या ठिकाणी एक अग्निशमन बंब जो आहे तो तात्काळ या ठिकाणी हलवण्यात आला आणि संपूर्ण उड्डाणपुलावर या ठिकाणी वाहतूक कोंडी असल्याने या बचाव कार्याला देखील अडथळा येत होता। मात्र नाशिक शहर पोलीस असेल, वाहतूक पोलीस असेल आणि अग्निशमन दलाचे काही अधिकारी कर्मचारी असेल हे सगळे जे ते ह्या बचाव कार्यामध्ये प्रयत्न करत होते आणि या अपघातामध्ये 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला असला तरी अजूनही 13 ते 14 जण हे गंभीररित्या जखमी असल्याची माहिती समोर येते। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।